महसूल प्रशासनाने अवैध माती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी आज सकाळी सोहट्टा बाजार येथे धडक कारवाई केली। उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर व तहसीलदार सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार नरेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली। गोपनीय माहितीच्या आधारे MH30 BD 6241 क्रमांकाचा टिप्पर थांबवून तपासणी करण्यात आली। दरम्यान सदर टिप्परमध्ये माती भरलेली असून कोणतीही वैध परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी वाहन चालक अशोक सोनाजी ओइंबे यांच्या विरुद्ध संबंधित कायद्याअंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे। घटनास्थळी पंचनामा करून टिप्पर जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे। या कारवाईत तलाठी SN दाभाडे व कोतवाल चेतन वडाळ यांनी सक्रिय सहभाग घेतला। त्यांच्या तत्परतेमुळे ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली। संध्याकाळपर्यंत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। यावेळी नायब तहसीलदार नरेंद्र सोनवणे यांनी सांगितले की अवैध उत्खनन व वाहतूक ही पर्यावरणासह शेतकऱ्यांच्या हितासाठी घातक असून अशा प्रकारांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहील। महसूल प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा अवैध कृत्यांची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी, जेणेकरून वेळेवर व प्रभावी कारवाई करता येईल। अजिंक्य भारत न्यूजसाठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।